लाडक्या बहिणींनो, के-वाय-सी करताना करायलाच पाहिजे, त्याशिवाय पैसे कसे येणार? आणि ज्यांनी अजूनही के-वाय-सी केली नसेल, त्यांनी आपला वरील हा व्हिडिओ बघून घ्या आणि त्यानुसार के-वाय-सी करून घ्या. आता आपण बोलणार आहोत, के-वाय-सी तुमची झाली आहे, परंतु चेक कसं करणार? तुमची के-वाय-सी खरंच झालेली आहे का? जर तुम्ही स्वतः ट्राय केलं असेल तर चांगली गोष्ट आहे, परंतु साईट डाऊन असल्यामुळे आपण भरपूर वेळेस आपला सर्व डेटा पुढील पार्टीला देतो. म्हणजेच एखादं सायबर कॅफे, माई सेवा केंद्र, अंगणवाडी सेविका यांना आपण पूर्ण माहिती देतो आणि त्यांना ओ-टी-पी शेअर करतो. परंतु खरंच के-वाय-सी झाली का? हे बघायचं कसं? त्यासाठी आपण आज बोलणार आहोत. त्यासाठी तुम्हाला लाडक्या बहिणीच्या ऑफिशियल वेबसाईटला यायचं आहे, ज्याच्यावर आपण के-वाय-सी करतो. त्या ठिकाणी सिंपल जसं के-वाय-सीसाठी तुम्ही आधार नंबर टाकून ओ-टी-पी टाकता, तसं ट्राय करायचं आहे. परंतु यावेळेस तुमचा ओ-टी-पी जर गेला, तर तुमची के-वाय-सी झालेली नाही आहे. परंतु ओ-टी-पी न जाता मध्ये एक लाईन जर आली, तुमच्या आधारची के-वाय-सी ऑलरेडी झालेली आहे, काही करायची गरज नाही. तर समजा तुमची के-वाय-सी कंप्लीट झालेली आहे. परंतु जर तुम्हाला ओ-टी-पी आला परत, तर याचा अर्थ तुमची के-वाय-सी झालेली नाही आहे. पुढील प्रोसेस करून घ्या. के-वाय-सी कशी करायची आपण व्हिडिओ टाकलेला आहेच आणि जर अजून कोणी के-वाय-सी नसेल केली, तर तो व्हिडिओ बघून घ्या आणि के-वाय-सी करून घ्या. ज्यांची के-वाय-सी झाली आहे त्यांचं अभिनंदन. त्यांना इथून पुढचे हप्ते येत राहतील.